we are going to be discuss about the locators. सो लोकेटर म्हणजे काय, तर लोकेटर कशाला म्हणायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू बी अंडरस्टँड द व्हॉट इज मीन बाय लोकेटर. ओके. आणि लोकेटर मग इथं कसे यूज करायचे, जे काही लोकेटर आहेत हा, तर ते लोकेटर आपण इथं कसे यूज करायचे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू बी सो जस्ट आय एम गोइंग टू बी क्रिएट वन फाईल हिअर. So just I'm going to give the name as a locator.peg.js. ओके. सो नावच दिलं मी त्याला लोकेटर या प्रोग्रामला. आणि आपल्याला इथं बघायचं, जस्ट टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द लोकेटर. सो फर्स्ट ऑफ ऑल लोकेटर म्हणजे काय, कशाला म्हणायचं लोकेटर. एनीवन नोज व्हॉट इज मीन बाय लोकेटर? काय आयडिया आहे लोकेटर म्हणजे काय, कशाला म्हणतात लोकेटर, किंवा काय लोकेटरचा पर्पज काय, यूज काय? It locates web elements, we can say. ओके. गुड. सो वी कॅन, जसं की आता आशिषने सांगितलं, आशिष सरने सांगितलं की इट लोकेट्स वेब एलिमेंट. जसं की आपण स्टडी वी हॅव सीन, आपण एक प्रोग्राम घेतलेला होता, एक सिम्पल टेस्ट बघितली होती. ज्यावेळेस आपण काय करायला लागलं, सर्च सॉफ्टवेअर टेस्टिंग इन गुगल. तर आपण, तुम्ही इथं बघितलं असेल, आपण काय केलं होतं, पेजमध्ये एक लोकेटर नावाची मेथड आपण कॉल केलेली. आणि त्या लोकेटरमध्ये आपण काय केलेलं की जे काही आपल्याला इलिमेंट लोकेट करायचा होता, जसं की आपल्याला गुगल पेजवरचं टेक्स्ट बॉक्स आपल्याला लोकेट करायचं होतं. सो त्याच्यासाठी आपण इथं लोकेटर मेथड यूज करून इथं एक लोकेटरची स्ट्रॅटर्जी, एक्सपाथ नावाची स्ट्रॅटर्जी इथं आपण अप्लाय केली. आणि तो इलिमेंट आपण काय केलं, लोकेट केला. सो लोकेटर म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, आपल्याला काय करायचंय, जे काही वेब इलिमेंट आहेत वेब पेजवरचे, हम्म, जे काही वेब इलिमेंट आहेत वेब पेजवरचे, ते इलिमेंट लोकेट करण्यासाठी जो अप्रोच आपण यूज करायला लागलो, किंवा जी स्ट्रॅटेजी यूज करायला लागलो, त्यालाच आपण काय म्हणायला लागलो, दिस इज नथिंग बट अन लोकेटर. म्हणजे जसं की जस्ट हिअर वी कॅन सी वन एक्झाम्पल. सपोज मी इथं आय एम गोइंग टू बी ओपन कुठलंही, आपण जस्ट मी इथं सपोज पेज उत्कर्ष अकॅडमीचं ओपन करायला लागलो. सो उत्कर्ष अकॅडमीच्या पेजवर जस्ट हिअर वी कॅन सी दॅट, इथे आपल्याला दिसतोय हा लोगो आहे. हा काय आहे, here we can see that this is the logo. अगेन इथं जर आपण बघितलं, होम असेल, सर्व्हिसेस असेल, कॉर्पोरेट ट्रेनिंग असेल, किंवा प्लेसमेंट असेल, ह्या काय, दीज ऑल आर द लिंक्स. त्या काय आहेत ह्या सगळ्या, काय म्हणतो आपण त्याला, वी कॅन कॉल्ड इट ॲज अ लिंक. परत इथं जर बघितलं, हे बुक डेमो सेशन असेल, किंवा जस्ट हिअर वी कॅन सी दॅट बुक डेमो ऑनलाईन असेल, तर दीज आर द बटन्स. हे काय आहेत तुमचे, वी कॅन से दॅट दीज ऑल आर द बटन्स. मग हे बुक डेमो सेशन असेल, किंवा हे डिफरंट डिफरंट इथं जे हे जे इलेमेंट आहे ते पेजवरचे, यांना काय म्हणायला लागलो, जस्ट दीज आर द नथिंग बट वेब इलेमेंट्स. हे पेजवरचे काय आहे ते सगळे लिंक्स असेल, इमेज असेल, बटन्स असतील, किंवा टेक्स्ट बॉक्स असेल, तर हे सगळे काय असतात, जस्ट हिअर वी कॅन से दॅट दीज ऑल आर द. जसं की सपोज मी इथं गुगलवर गेलो, google.com वर गेल्यानंतर इथं आपल्याला दिसतोय गुगल, हे हा काय आहे, लोगो आहे गुगलचा. काय आहे, इमेज म्हणजे लोगो. जस्ट हिअर वी कॅन सी दॅट दिस इज द लोगो. हिअर वी कॅन सी दॅट दिस इज द टेक्स्ट बॉक्स. हा काय आहे, टेक्स्ट बॉक्स आहे. अगेन हिअर वी कॅन सी दॅट दीज आर द बटन्स. इथे जे दिसत आहेत ते बटन्स आहेत. परत इथं हिंदी, बांगला, मराठी, गुजराती, पंजाबी, ह्या सगळ्या काय आहेत, लिंक्स. वी कॅन सी दॅट दीज ऑल आर द लिंक्स. सो हे जे काही आहेत, वेब पेजवरचे जे काही इलेमेंट्स, यांना काय म्हणायला लागलो आपण, वेब इलेमेंट्स. मग टेक्स्ट बॉक्स असेल, इमेज असेल, बटन असेल, लिंक असेल, किंवा काही वॉट एव्हर जे काही वेब पेजवर प्रेझेंट आहे, ते सगळे काय आहेत, वेब इलिमेंट आहेत. आणि हे वेब इलिमेंट लोकेट करण्यासाठी आपल्याला काय यूज करावे लागतात, लोकेटर. हे वेब इलिमेंट लोकेट करण्यासाठी, हे वेब इलिमेंट आयडेंटिफाय करण्यासाठी, हा कारण आपल्याला जी काही टेस्टिंग करायची, आपण ह्याला लोकेट केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकतो का, इलिमेंट लोकेट केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकतो का? पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला, लोकेटर म्हणजे काय, सुजस्ट हिअर अ डिव्हाइस ऑर अ सिस्टम लोकेटिंग समथिंग. हा सुजस्ट हिअर एक्झाम्पल त्यांनी दिलेले काय, टिपिकली बाय मीन्स द
किंवा just here we can say that locator in selenium or locator in just here we can say that. So selenium locators are the mechanism used to identify and locate the web elements on a web page. So just selenium म्हणा किंवा just here we can say that playwright locator in playwright. So just here we can say that locator represent a way to find elements on a web page at any moment. A locator can be created with the so just here the method आहे page.locator आहे. So just here we can say that this is the definition. ही तुमची काय लोकेटर म्हणजे काय? So just here we can say that locator is nothing but locator represent a way to find एलिमेंट्स ऑन द पेज. आपल्याला वेब पेजवरचा एलिमेंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ऍट एनी मोमेंट. तर त्याच्यासाठी आपण इथे यूज काय करायला लागलो, लोकेटर यूज करायला लागलो. सो लोकेटर कॅन बी क्रिएटेड. आता हे पेज डॉट लोकेटर एक मेथड आहे ज्यांना आपण लोकेटर यूज करू शकतो. पण पेज डॉट लोकेटर मध्ये आपल्याला दोनच अप्रोच यूज करता येतात. एक आहे एक्सपाथ आणि दुसरा आहे सीएसएस सिलेक्टर. तर एक्सपाथ आणि सीएसएस सिलेक्टर आपण नंतर बघणार आहेत. आपल्याला आधी लोकेटर जे बघायचे आहेत. सो वी आर गोइंग टू बी सो लोकेटर जे आहेत ते आपल्याला आधी फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू बी सी द लोकेटर फ्रॉम प्लेराईट. प्लेराईटचे कुठले लोकेटर आहेत ते आधी आपल्याला बघायचे आणि त्यानंतर वी आर गोइंग टू बी सी द other locators. So first of all, we are going to be see the playwright locator, and then we are going to be see the another locators. So just here we can see first of all playwright चे कुठले लोकेटर आहेत. सो जस्ट आपण पहिल्यांदा प्लेराईटच्या ऑफिशियल याला जाऊ. सो लोकेटर मध्ये आपण जर इथे गेलो तर लोकेटर मध्ये सो जस्ट हिअर वी कॅन सी डॉक्स. डॉक्स मध्ये आपण जाऊ लोकेटरला. सो वी कॅन सी दॅट किती लोकेटर आहेत तिथे आपल्याला बघू शकतो. हाऊ मेनी लोकेटर्स वी कॅन सी. These are the locators: get by role, get by text, get by label, get by placeholder, get by alt text, get by title, आणि get by test ID. हे सगळे जे आहेत हे काय जस्ट हिअर वी कॅन सी दॅट दीज ऑल आर द लोकेटर्स. हे कुणी लोकेटर प्रोव्हाइड केले ते सगळे प्लेराईटनं हे सगळे लोकेटर आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. सो ऑल दीज आर द जस्ट हिअर वी कॅन सी दॅट दीज ऑल आर द प्लेराईट लोकेटर्स. सो पेजनं जे पेजनं स्टार्ट व्हायला लागलेत पेज डॉट गेट बाय रोल, गेट बाय टेक्स्ट, गेट बाय लेबल, गेट बाय प्लेस होल्डर, गेट बाय अल टेक्स्ट. सो एक 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 लोकेटर आपल्याला आता बघायचंय आणि हे कसं यूज करायचं. हाऊ वी आर गोइंग टू बी यूज दीज लोकेटर्स वेन वी आर गोइंग टू बी डेव्हलप अवर ऑटोमेशन स्क्रिप्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू बी पहिल्यांदा आपल्याला काय करायचं इथे टेस्ट लिहायची. तर पहिल्यांदा काय करावं लागेल, आधी काय यूज करावं लागेल आपल्याला पहिल्यांदा. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू बी यूज आयदर इम्पोर्ट ऑर कॉन्स्टंट आपल्याला लायब्ररी कॉल करावी लागतील. काय करावं लागेल आपल्याला इथं लायब्ररी कॉल करायची. सो जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी राईट डाऊन द टेस्ट. सो मग टेस्ट कुठली टेस्ट आहे माझी. जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी राईट डाऊन द टेस्ट फॉर लोकेटर डेमो. टेस्टला नाव दिले मी लोकेटर डेमो. आयदर वी आर गोइंग टू बी गिव्हिंग सिंगल कोट और डबल कोट. जे काही तुम्हाला टेस्टला नाव द्यायचे ते तुम्ही सिंगल कोट किंवा डबल कोट मध्ये इथे देऊ शकता. देन वी आर गोइंग टू बी काय करायचं तुम्हाला. अगेन वी आर गोइंग टू बी कॉल असिंक. काय करायला लागलोत आपण असिंक फंक्शन यूज करायला लागलोत. असिंक फंक्शन मध्ये कुठलं फिक्चर कॉल करायला लागलोत. वी आर गोइंग टू बी कॉल पेज फिक्चर अँड देन आपण काय करतो तिथं ॲरो फंक्शन. वी आर गोइंग टू बी यूज अ ॲरो फंक्शन हिअर. सो या वेळेनं आपण काय केलं, वी आर गोइंग टू बी डिफाईन. या टेस्टला नाव डिफाईन केलं. असिंक न आपण ॲरो फंक्शन कॉल केलं. सो जस्ट हिअर अगेन वी आर गोइंग टू बी आता सपोज आपल्याला कुठल्या एखाद्या पेजला नेव्हिगेट करायचंय. सो जस्ट हिअर आय एम गोइंग टू बी यूज फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू बी यूज अवेट पेज डॉट गो टू न आपल्याला कुठल्या पेजला नेव्हिगेट करायचंय. सो ते नेव्हिगेट करायचं ते URL आपल्याला काय करायचं इथे वी आर गोइंग टू बी पास दॅट URL. जस्ट हिअर वी कॅन सी जी URL आहे वी कॅन सी दॅट ओके टू डूज URL आहे. जस्ट हिअर विल गो टू द जस्ट विल जम्प टू द गुगल. मी गुगलवर जातो
फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू बी गुगलला मी नेव्हिगेट करायला लागलो. आता इथे एक 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 लोकेटर आपल्याला बघायचंय. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू बी सी द लोकेटर. तर पहिलं लोकेटर मी इथं बघायला लागलो. जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी सी द गेट बाय टेक्स्ट. कुठलं लोकेटर बघायला लागलो मी फर्स्ट? पहिल्यांदा आपण या पेजला नेव्हिगेट करायला लागलो. सो नेव्हिगेट होईल सक्सेसफुली. आपण असिंक यूज केलंय, अवेट यूज केलंय. कॅन वी सक्सेसफुली नेव्हिगेट द पेज? सक्सेसफुली होईल की नाही? आपण जर मी रन केली टेस्ट तर सक्सेसफुली नेव्हिगेट होईल की नाही त्या पेजला आता? Yes, sir. राईट. ओके. सो नाऊ आता आपल्याला काय करायचंय? कुठलं लोकेटर आपण इथं बघायला लागलो? पहिली फर्स्ट स्ट्रॅटर्जी बघायला लागलो कशानं? हा, गेट बाय टेक्स्टनं. सो गेट बाय टेक्स्ट मध्ये काय सांगितलेलं आहे? टू लोकेट द टेक्स्ट कंटेंट. टू लोकेट द टेक्स्ट कंटेंट. आता टेक्स्ट कंटेंट म्हणजे काय? कशाला म्हणायचं टेक्स्ट कंटेंट? सो आता हे फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू बी अंडरस्टँड की टेक्स्ट कंटेंट जे त्यांनी सांगितलेलं आहे, तर टेक्स्ट गेट बाय टेक्स्ट जी मेथड आहे, पेज डॉट गेट बाय टेक्स्ट, तर टेक्स्ट कंटेंट लोकेट करता येतात. आता हे टेक्स्ट कंटेंट कुठले असतात? कशाला म्हणायचं टेक्स्ट कंटेंट? सो बेसिकली हिअर वी कॅन सी दॅट जे आपल्याला इथे जे टेक्स्ट दिसतं वेब पेजवर, जीमेल नावाचं टेक्स्ट दिसतं, इमेजेस नावाचं टेक्स्ट दिसतं, ह्या बटनवर आपल्याला इथं गुगल सर्चमध्ये टेक्स्ट दिसतं, आय एम फिलिंग लकी टेक्स्ट दिसतं, इथं आपल्याला लिंक ज्या दिसतात इथं टेक्स्ट दिसतं, अबाउट, हे जे काही टेक्स्ट आहे याला काय म्हणायला लागलो आपण? वी आर गोइंग टू बी कॉल्ड इट ॲज अ टेक्स्ट. हे जे आहे टेक्स्ट. आता हे कसं आयडेंटिफाय करायचं की हे टेक्स्ट आहे? कशावरून आयडेंटिफाय करणार? सो मी जस्ट आय एम गोइंग टू बी या पेजला मी पहिल्यांदा इन्स्पेक्ट करायला लागलो. पेजला मी काय करतोय? राईट क्लिक करून इन्स्पेक्ट करतोय. आता मी जे म्हणतोय की हे जीमेल टेक्स्ट आहे, इमेजेस टेक्स्ट आहे, किंवा गुगल सर्च टेक्स्ट आहे, आय एम फिलिंग टेक्स्ट आहे. सो जस्ट मी इथं चाललो गुगल सर्चवर. सो गुगल सर्चवर गेल्यानंतर तुम्हाला जस्ट हिअर यू कॅन सी दॅट ओके area label, this is, so we are not going to be consider this is text, पण we are going to be see remaining. जीमेल वर चाललो. सो जीमेल जे आहे तुम्हाला इथं, सो तुम्ही इथं बघू शकता एक अँकर टॅग इथं स्टार्ट झालेला आहे. अँकर टॅग स्टार्ट झाला आणि इथं हे अँकर टॅग स्लॅशनं आपण क्लोज करतो. सो अँकर टॅग स्टार्ट आणि अँकर टॅग क्लोजच्या मध्ये, ह्या अँकर टॅगच्या मध्ये, ह्या दोन्हीच्या मध्ये तुम्हाला एक जीमेल नावाचं इथं टेक्स्ट दिसतंय. कॅन वी सी? आणि हाच टेक्स्ट कुठं रिप्रेझेंट करायला लागलाय? दॅट पर्टिक्युलर टेक्स्ट रिप्रेझेंट टू दॅट जीमेल. हा, किंवा डिफरंट आपण सपोज आता मी हिअर वी कॅन सी अनदर एक्झाम्पल. सो ही लँग्वेज जी आहे इथं कॅन वी सी, ही हिंदी. अगेन वी कॅन सी दॅट अँकर टॅग मध्ये इथे हिंदी दिसते. दिस इज द टेक्स्ट. किंवा अगेन हिअर वी कॅन सी वन मोर एक्झाम्पल. इथं आपण बघू शकतो तिथं DIV टॅग मध्ये कॅन वी सी गुगल ऑफर्ड इन, हे काय? दिस इज ऑल्सो, हे वेब पेजवरचं काय आहे? मग हे कुठल्याही टॅगमध्ये असू शकतं. अँकर टॅगमध्ये टेक्स्ट असेल, DIV टॅगमध्ये टेक्स्ट असेल. तर जे काही टेक्स्ट आहे, जे वेब पेजवरचं टेक्स्ट आहे, हे कुठलंही टॅग मधलं ॲट्रिब्यूट नाहीये. हा, टॅग मधलं ॲट्रिब्यूट म्हणजे काय? जसं की सपोज इथं आपण अँकर टॅग मध्ये गेलो, हा अँकर टॅग आहे. HREF काय आहे या टॅगचं? त्याला काय म्हणायला लागलो? HREF इज द, HREF इज द ॲट्रिब्यूट. टॅगचं काय झालं ते? ॲट्रिब्यूट. पण हे जे हिंदी असेल, इथं बांगला असेल, मराठी असेल, हे टॅगचे ॲट्रिब्यूट आहेत का? टॅगच्या आतमध्ये आहेत का टॅगच्या बाहेर आहेत? किंवा हे गुगल ऑफर्ड इन, हे जे टेक्स्ट आहे टॅगच्या आतमध्ये आहे का टॅगच्या बाहेर आहे? बाहेर आहे. टॅगच्या बाहेर आहे. म्हणून याला काय म्हणायला लागलो आपण? वी कॅन कॉल इट एज दिस इज द टेक्स्ट. वेब पेजवर जे प्रेझेंट आहे ते काय आहे? टेक्स्ट आहे. दिस इज नॉट अ पार्ट ऑफ दॅट टॅग. टॅगचा पार्ट, टॅग मध्ये जर ऍट्रिब्यूट मध्ये असेल, जसं की मी म्हणलं अर्लियर आपण एक गुगल सर्च करत होतो. सो गुगल सर्च मध्ये इथे आपल्याला कुठं दिसलं का बाहेर, टॅगच्या बाहेर गुगल सर्च? कॅन वी सी समवेअर? आहे का हे गुगल सर्च? म्हणून मी काय म्हणलं, दिस इज नॉट अ टेक्स्ट. हे कशाचं पार्ट आहे? इनपुट जे आहे इथं आपण बघतोय. इनपुट टॅग मध्ये इथं एरिया लेबल असेल,
जस्ट दे आर गोइंग टू बी किंवा व्हॅल्यू असेल त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलंय. सो दॅट्स वाय वी आर नॉट गोइंग टू बी कन्सिडर दिस इज द टेक्स्ट. हा. सो मग बाकीचे जे आहे जसं की आता सपोज हिअर वी कॅन सी दॅट हे बिझनेस आहे. सो हे अँकर टॅगच्या बाहेर आहे इथं. अँकर टॅग इथून स्टार्ट झालाय आणि इथं लास्टला इथं क्लोज व्हायला लागलाय. पण अँकर टॅगच्या ऍट्रिब्यूट मध्ये आहे का एक बिझनेस कुठं? दिस इज नॉट अ पार्ट ऑफ दॅट टॅग. टॅगच्या मध्ये ऍट्रिब्यूटचा पार्ट नाही तो टेक्स्ट त्या टॅगचा पार्ट आहे पण दिस इज नॉट अ पार्ट ऑफ दॅट ऍट्रिब्यूट. तो टॅगचा ऍट्रिब्यूट नाही येते. सो हे टेक्स्ट आहे. याला काय म्हणायला लागलो? हे सगळे जे आहेत इथं जे दिसायला लागलेत आपल्याला लिंक टॅगमध्ये डीआयव्ही टॅगमध्ये म्हणजे अँकर टॅगमध्ये डीआयव्ही टॅगमध्ये जे काही इलिमेंट्स दिसत आहेत म्हणजे जे काही टेक्स्ट दिसत आहेत जे पेजवर प्रेझेंट आहेत तर ते आपल्याला इलिमेंट लोकेट करायचे असतील तर त्या केसमध्ये आपल्याला इथं काय दिलेलं आहे? कुठली मेथड दिलेली म्हणजे कुठलं लोकेटर यूज करायला सांगितलेलं आहे प्ले राईटनं? टू लोकेट टेक्स्ट कंटेंट लोकेट करण्यासाठी काय दिलेलं आहे? काय अप्रोच यूज करायला सांगितलेलं आहे? पेज डॉट टेक्स्ट मेथड त्यांनी यूज करायला सांगितलेली. सो जस्ट अगेन हिअर वी कॅन सी दॅट मग मी इथे यूज करायला लागलो पेज. हा. काय करतो? अवेट पेज डॉट काय यूज करायची आपल्याला मेथड? गेट बाय टेक्स्ट. सो गेट बाय टेक्स्ट मध्ये जे वेब पेजवर टेक्स्ट असेल ते तुम्हाला काय करायचं इथं? सो जस्ट हिअर सपोज हे टेक्स्ट आहे का? हिअर वी कॅन सी दॅट कुठलं? हाऊ सर्च वर्क्स. सो हे टेक्स्ट काय केलं? कॉपी केलं आणि इथं पेस्ट केलं. ओके. सो जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी हे एलिमेंट जे आहे हे एलिमेंट काय करायला लागलो आपण आता हा जो एलिमेंट आहे हा तुम्हाला काय करायचं आहे? जस्ट वी आर गोइंग टू बी अवेटनं आपण काय केलं? पेज डॉट गेट बाय टेक्स्ट न तो आपण इलिमेंट म्हणजे तो टेक्स्ट आपण इथं लोकेट केलं. पण तो लोकेट मला बघायचं आहे की तो विजिबल आहे का नाही पेजवर. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट कुठली मेथड यूज करायला लागलो? विजिबिलिटी चेक करण्यासाठी. हा विजिबल आहे का? मग विजिबिलिटी चेक करण्यासाठी मी मेथड काय यूज केली की या पेजवर गेल्यानंतर पेज गेट बाय टेक्स्ट मध्ये हे जे काही टेक्स्ट आपण हे केलेलं आहे तर हे विजिबल आहे का? सो जस्ट वी आर गोइंग टू बी हा विजिबिलिटी किंवा इथं आपण काय करू शकतो? जस्ट हिअर वी कॅन से दॅट इज विजिबलच्या ऐवजी अगेन मी काय यूज करायला लागलो? आय एम गोइंग टू बी यूज एक्सपेक्ट. एक्सपेक्ट मध्ये जस्ट वी आर गोइंग टू बी आणि विजिबिलिटीसाठी परत मी मेथड काय यूज करेल? टू बी. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट आता आपल्याला मल्टिपल ऑप्शन्स आहेत. टू बी इनेबल्ड, टू बी टू बी विजिबल. सो किंवा टू कंटेन टेक्स्ट ह्याच्यामध्ये सपोज हेच टेक्स्ट आहे का हे चेक करायचं असेल तर टू कंटेन टेक्स्ट नावाची मेथड आहे. अगेन हिअर वी कॅन सी दॅट आपल्याला त्याचा काउंट पाहिजे असेल सो टू हॅव अ काउंट नावाची मेथड आहे. किती नंबर ऑफ लेटर्स किती आहेत त्याचा काउंट आपल्याला पाहिजे असेल. सो हिअर वी कॅन सी दॅट दीज आर द डिफरंट डिफरंट ऑप्शन्स आर देअर. सो मग इथे आपल्याला चेक करायचे की काय आहे? टू बी विजिबल आहे का नाही चेक करायचंय. सो जस्ट वी आर गोइंग टू यूज टू बी विजिबल आणि आपण असर्शन लावलं इथं डिरेक्टली टू बी विजिबलच्या ऐवजी काय केलं? एक्सपेक्ट मध्ये हा इलिमेंट हा विजिबल आहे का हे आपण जर विजिबल असेल तर ट्रू तर टेस्ट आपली पास होईल. नसेल विजिबल तर त्या पेजवर जर ते नसेल तर त्या केसमध्ये टेस्ट टेस्ट काय होईल? आपली फेल होईल. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट हे गेट बाय टेक्स्टनं काय करायला लागलो? स्पेसिफिक आपल्याला वेब पेजवरचे टेक्स्ट मग काही लिंक असतील त्या लिंकचे टेक्स्ट प्रेझेंट आहेत का नाही चेक करायचंय. म्हणजे त्याचा मिनिंग काय व्हायला लागला की ते लिंक आहेत का तिथं त्या पेजवर आहेत का हे आपण काय करायला लागलो? फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू बी आयडेंटिफाय म्हणजे व्हॅलिडेट करायला लागलो लिंक प्रेझेंट आहेत की नाही किंवा काही हेडिंग प्रेझेंट आहेत की नाही. सो वी आर गोइंग टू बी सी दॅट इन दॅट वे. सो जस्ट हिअर जर सपोज आता मी टेस्ट रन केली npx काय कमांड आहे? npx प्ले राईट टेस्ट. कुठली टेस्ट रन करायची आपल्याला? लोकेटर डॉट पेग डॉट जेएस. सो वी कॅन सी दॅट
सेम टेस्ट केस आता तीन डिफरंट डिफरंट ब्राउझरवर काय व्हायला लागली, रन व्हायला लागली. म्हणजे तीन डिफरंट याच्यावर सेम क्रोम असेल तुमचं, क्रोमियम असेल, एज असेल, सॉरी वेबकिट आहे, क्रोमियम आहे. सो तिन्ही ठिकाणी आपण बघू शकतो टेस्ट काय झाली तुमची, पास झालेली. आणि जस्ट हिअर वी कॅन सी द रिपोर्ट. सो वी कॅन सी, सो वी कॅन सी दॅट एव्हरीवेअर. सो तुमची जी काही टेस्ट आहे त्या पेजला नेव्हिगेट केलं, सक्सेसफुली नेव्हिगेट झालेले. अगेन हिअर वी कॅन सी दॅट. सो विजिबल आहे का, हाऊ सर्च वर्क्स, तर टू बी विजिबल. सो वी कॅन सी दॅट ट्रू इथं म्हणजे व्हॅलिडेट झाले आणि त्यानंतरच वी कॅन से दॅट आवर टेस्ट इज गेटिंग सक्सेसफुली पास. आयदर, किंवा सपोज मी इथे जस्ट अगेन वी आर गोइंग टू बी, आपण काय करूत, playwright.config.js मधून हे कमेंट करूत फायरफॉक्सला आणि वेबकिटला. सो आता टेस्ट फक्त रन कशावर होईल, कुठल्या ब्राउझरमध्ये, क्रोमियम मध्ये. सो आणि आपण काय करू इथं, कुठल्या मोडमध्ये रन करू, हेडेड मोडमध्ये रन करू. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट. सो आपण बघू शकतो टेस्ट काय झाली तुमची, पास झालेली. किंवा सपोज मला हेडेडच्या ऐवजी UI मोडमध्ये मला रन करायचं. सो अगेन वी आर गोइंग टू बी सी UI मोडमध्ये गेलो मी, आणि ही टेस्ट जी आहे याच्यामधली ही मला काय करायची, रन करायची. सो जस्ट आय एम गोइंग टू बी क्लिक ऑन टू दॅट रन. सो आपण इथं बघू शकतात, तुम्ही ऑब्झर्व करू शकतात टेस्ट तुमची पास झालेली, पण त्यानं इलिमेंट आयडेंटिफाय केला इथं. कॅन वी सी, हायलाइट झालेला आहे हा एलिमेंट इथं. कॅन वी सी, गेट बाय टेक्स्ट न इलिमेंट हायलाइट झालाय की नाही झाला इथं, विजिबिलिटी चेक केली की नाही चेक केली. सो विजिबल आहे म्हणून टेस्ट काय झाली, पास झाली. सपोज तो इलिमेंटच नसेल तिथं, सपोज आपण टेक्स्ट काहीतरी चेंज केलं. आता इथं जसं की आपण काय केलेलं आहे, हाऊ सर्च वर्क्स. सपोज मी इथं काय केलं, गेट बाय टेक्स्ट मध्ये हाऊ सर्च वर्क्स असं टाकून दिलं मी, सेलेनियम. आता हे टेक्स्ट आहे का त्या पेजवर, मला सांगा हे टेक्स्ट आहे का त्या पेजवर. हा, आता आपण मी काय करायला लागलो, रन करायला लागलो. अगेन आय एम गोइंग टू बी रन विथ द, सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट. हाऊ सर्च वर्क सेलेनियम, तो सर्च करायला लागला, त्याला भेटलं का, नाही. टेस्ट काय झाली आपली, वी कॅन सी दॅट देर इज द वन एरर. काय आला, हे जे आहे एक्सपेक्ट, जे तुम्ही लोकेटर बघत होतात गेट गेट बाय टेक्स्ट न, ते लोकेटर टू बी विजिबल काय झालं, फेल झालं. टार्गेट लोकेटर काय होतं, गेट बाय टेक्स्ट ना हाऊ सर्च वर्क सेलेनियम चेक करायचं विथ विजिबिलिटी. तर डिफॉल्ट टाइम आउट त्यानं 5 सेकंद घेतलेला, 5 सेकंदात त्याला एलिमेंट भेटला नाही. सो त्याच्यामुळे त्यानं काय केलं, एलिमेंट काय झालं आपलं, म्हणजे लोकेट काय झालं, फेल झालं. आपली टेस्ट काय झाली इथं, फेल झाली. सो वी कॅन सी दॅट, कारण तो नाहीच आहे ना, ते टेक्स्ट आहे का तुमचं वेब पेजवर, जे एलिमेंट जे तुम्ही तिथं पास केलेलं टेक्स्ट होतं तो आहे का पेजवर. फक्त तिथं काय होतं, हाऊ सर्च वर्क्स, पुढचं सेलेनियम होतं का तिथं, इथं. सो त्याच्यामुळे टेस्ट काय झाली इथं, फेल झाली. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट. ह्या दोन्ही वेनं आपण, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वेनं आपण काय केलं, जर इलिमेंटचं टेक्स्ट असेल तिथं तर काय व्हायला लागले, गेट बाय टेक्स्ट मेथडनं आपण काय करायला लागलो. सो लोकेटर डेमो मध्ये आपण काय बघितलं, कुठली मेथड बघितली, गेट बाय टेक्स्ट. कुठली मेथड बघितली, गेट बाय टेक्स्ट. सो मला सांगा गेट बाय टेक्स्ट म्हणजे, जसं की सपोज आणखी एक मी तुम्हाला एक इथं आणखी एक एक्झाम्पल, जस्ट हिअर वी कॅन सी वन मोर एक्झाम्पल. मी इथं प्लेराईटच्या ऑफिशियल वेबसाईटला गेलो, प्लेराईटच्या ऑफिशियल वेबसाईटला गेलो आणि इथं डॉक्युमेंट्समध्ये जातोय. सो डॉक्युमेंट्समध्ये गेल्यानंतर इन्स्टॉलेशन असेल, इंट्रोडक्शन असेल. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट, त्यांना मी इन्स्पेक्ट करायला लागलो. सो H1 टॅग मध्ये काय आहे, हे काय आहे, इन्स्टॉलेशन.
सो हा ह्या टॅगचा ऍट्रिब्यूट आहे का कुठला? कॅन वी से दॅट दिस इज द ऍट्रिब्यूट? ऍट्रिब्यूट आहे का? किंवा H2 टॅग मध्ये कॅन वी सी इंट्रोडक्शन इज ऑल्सो टेक्स्ट? जसं इन्स्टॉलेशन टेक्स्ट आहे तसं इंट्रोडक्शन पण काय आहे? टेक्स्ट आहे. सो आपल्याला चेक करायचं हे टेक्स्ट प्रेझेंट आहे का नाही, विजिबल आहे का नाही, पेजवर जाऊन चेक करायचंय. सो आपण या पेजला नेव्हिगेट करू. वी आर गोइंग टू बी नेव्हिगेट. सपोज या पेजला मला नेव्हिगेट करायचंय. सो मी डिरेक्टली ह्या पेजचं काय करायला लागलो? अगेन आय एम गोइंग टू बी गिव्ह अवेट पेज डॉट गो टू. त्या पेजला आपण काय केलं? नेव्हिगेट केलं. कुठल्या? प्ले राईटच्या त्या डॉक्युमेंट्स मधल्या पेजला आपण इथे नेव्हिगेट करायला लागलो. अगेन वी आर गोइंग टू बी यूज अवेट एक्सपेक्ट पेज डॉट काय करू? गेट बाय कुठली मेथड यूज करायची आपल्याला? टेक्स्ट. आणि त्या टेक्स्टमध्ये जस्ट हिअर वी कॅन पास द टेक्स्ट. मग तुम्ही इन्स्टॉलेशन पाहिजे असेल इन्स्टॉलेशन घ्या, इंट्रोडक्शन पाहिजे असेल इंट्रोडक्शन घ्या. सो जस्ट आय एम गोइंग टू बी त्या पेजवरचं टेक्स्ट मी काय केलं आणि आपल्याला चेक करायचं विजिबिलिटी चेक करायची की विजिबल आहे का. सो जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी सी दॅट टू बी विजिबल. आपण ही मेथड यूज करायला लागलो टू बी विजिबल. यांना विजिबिलिटी काय व्हायला लागली? जर असेल तर टेस्ट काय होणार आहे? पास. नसेल तर टेस्ट काय होणार आहे? अगेन वी कॅन सी दॅट टेस्ट इथं काय होईल? फेल होईल. सो जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी रन वन मोर टाइम. UI मोड मध्ये आपल्याला लगेच आपल्याला तिथं विजिबिलिटी पण भेटायला लागली. सो जस्ट हिअर वी कॅन सी ओके. सो नाऊ वी कॅन सी दॅट टू बी विजिबल इथं जे आहे इंट्रोडक्शन तुम्हाला इथे दिसतं इंट्रोडक्शनला हायलाइट झालेलं. पण इथं काय आलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही गेट बाय टेक्स्टने इंट्रोडक्शन एक्सपेक्टेड विजिबल आहे, पण हे विजिबल आलं पण किती वेळेस आलं? हाऊ मेनी टाइम्स? आपल्याला दोन ठिकाणी इंट्रोडक्शन दिसायला लागले. कॅन वी सी हिअर ऑल्सो वी कॅन हायलाइट इंट्रोडक्शन अँड हिअर ऑल्सो वी कॅन सी हायलाइट द इंट्रोडक्शन. म्हणजे दोन ठिकाणी काय झालंय? इंट्रोडक्शन हायलाइट झालंय. मग हे काय म्हणतं? ज्यावेळेस तुम्ही हे लोकेटर जे यूज करत असतात तर लोकेटर मध्ये काय पाहिजे? युनिक एकच लोकेटर, एका पेजवर एकच लोकेटर असेल तर ते काय करतं? तुमची टेस्ट काय करतं? पास करतं. इथं मल्टिपल टाइम्स भेटल्यामुळं दे आर गोइंग टू बी कन्फ्युज्ड. इथं तुमचं काय झालं? प्ले राईट कन्फ्युज झाला आणि तुमची टेस्ट काय झाली? पास नाही झाली. इथं टेस्ट काय झाली आपली? इथं काय झाली? टेस्ट काय झाली आपली? फेल झाली. कशामुळे फेल झाली? एक्सपेक्टेड विजिबल आहे आणि विजिबल पण आहे, पण किती वेळेस आहे? किती इलिमेंट भेटले त्याला? हाऊ मेनी एलिमेंट्स दे विल गेट? इंट्रोडक्शनच्या बाबतीत किती एलिमेंट भेटले? दोन एलिमेंट. तसंच होऊ शकतं ज्यावेळेस आपण इन्स्टॉलेशन पण जर मी यूज केलं तर अगेन इयर वी कॅन सी दॅट इथं पण इन्स्टॉलेशन आहे, इथं पण इन्स्टॉलेशन आहे. कॅन वी सी? सपोज मी इथे इंट्रोडक्शनच्या ऐवजी काय करायला लागलो? गेट बाय टेक्स्टनं काय यूज करायला लागलो? कुठलं चेक करायची मला विजिबिलिटी? इन्स्टॉलेशन आहे का नाही चेक करायचंय. अगेन वी आर गोइंग टू बी सेव्ह दॅट कोड अँड रन दॅट कोड. UI मोड मध्ये परत मी रन करतो. अगेन आय एम गोइंग टू बी एक्झिक्यूट द सेम कोड इन UI मोड. सो जस्ट आय एम गोइंग टू बी क्लिक ऑन प्ले सॉरी प्ले बटन फॉर एक्झिक्युटिंग द टेस्ट. सो आता परत आपल्याला सेम एरर आलाय. आता आपण टेक्स्ट चेंज केलं होतं. इंट्रोडक्शनच्या ऐवजी काय घेतलं होतं? इन्स्टॉलेशन. पण इन्स्टॉलेशन तर त्याला दोन नाही तीन ठिकाणी भेटलंय. किती एलिमेंट भेटलेत? हाऊ मेनी एलिमेंट्स ही विल गेट? किती एलिमेंट भेटले? तीन एलिमेंट आपल्याला हे दिलेत. पण इथं पहिला एलिमेंट कुठला ह्याच्यामध्ये भेटलेला आहे? तर इथं भेटलेला आहे ह्या अँकर टॅग मध्ये. दुसरा एलिमेंट कुठं भेटलेला आहे? कशामध्ये? स्पॅन टॅग मध्ये. तिसरा एलिमेंट कशामध्ये भेटलाय? H1 म्हणजे ह्या H1 टॅग मध्ये. सो जस्ट दे आर गोइंग टू बी गिव्ह. सो तुम्ही विजिबल ज्यावेळेस आपण घ्यायला लागलो तर विजिबल बाय टेक्स्ट आपल्याला इथं मल्टिपल एलिमेंट्स भेटायला लागलेत म्हणून तुमची टेक्स्ट इथं टेस्ट काय व्हायला लागली? जस्ट दे आर गोइंग टू बी टेस्ट इज गेटिंग
फेल. म्हणजे युनिक असेल गेट बाय टेक्स्टनं, तर तिथे हे वर्क होणार आहे. कारण आपण अर्लियर वी हॅव सीन सिमिलर एक्झाम्पल वी हॅव सीन इन गुगलच्या पेजवर आपण तिथे बघितलं. किंवा सपोज मी इथलं जे एखादं युनिक घेतलं, सेटिंग अप सी आय नावाचं जे हा मी टेक्स्ट घेतलं, कॅन वी सी इथं सेटिंग अप सी आय नावाचं इथे दिसतं एक टेक्स्ट ह्या पेजवर. किंवा जस्ट आय एम गोइंग टू बी टेक अ टेक्स्ट फॉर रनिंग अँड डिबगिंग टेक्स्ट, हे इथलं टेक्स्ट घेतलं मी. सो जे युनिक असेल ते फेल होईल का? आता मी परत रन करायला लागलो. आय एम गोइंग टू बी एक्झिक्यूट द सेम स्क्रिप्ट अगेन वन मोर टाइम. कॅन वी सी टेस्ट काय झाली? पास झाली. हम्म? कारण का टेस्ट पास झाली? का पास झाली? एलिमेंट किती भेटला त्या पेजवर? हे टेक्स्ट किती किती वेळेस प्रेझेंट आहे? सिंगल टाइम प्रेझेंट आहे. सो टेक्स्ट भेटलं युनिक, पास झालं. क्लिअर? मल्टिपल टाइम्स जर एलिमेंट भेटलं तर काय व्हायला लागले? टेस्ट काय व्हायला लागली? पास होईल की फेल होईल? फेल होती. सो वी आर गोइंग टू बी, त्याच्यासाठी पण आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. पण जस्ट वी आर गोइंग टू बी सी स्टेप बाय स्टेप. आपल्याला आधी बघू एक इलिमेंट आपण बघत जाऊ. सो आधी आपण इथं पहिलं लोकेटर कुठलं बघितलं? इथं गेट बाय टेक्स्टनं काय बघितलं आपण पहिले? गेट बाय टेक्स्टनं. सो जस्ट आय एम गोइंग टू बी राईट डाऊन वन मोर टेस्ट. सो नाऊ हिअर वी आर गोइंग टू बी, आता जसं आपण बघितलं पहिलं काय बघितलं? गेट बाय टेक्स्ट. सो लोकेटर डेमो नाव देतो मी. सो आपण आता बघितलं गेट बाय टेक्स्ट. सो गेट बाय टेक्स्ट नंतर मी बघायला लागलो, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट गेट बाय लेबल. सो आता इथे जर लेबल आपण बघितलं तर काय म्हणतंय? टू लोकेट अ फॉर्म कंट्रोल बाय असोसिएट लेबल्स टेक्स्ट. सो जस्ट हिअर वी कॅन सी, सपोज मला काय यूज करायचंय? गेट बाय लेबल यूज करायचंय. सो जस्ट अगेन वी आर गोइंग टू बी कॉल async keyword, then call page fixture, and then call the arrow function. So await page dot go to, and we can pass the URL here. So whatever URL we want to. So आता मला बघायचं इथं काय बघायचं? एक्झाम्पल कशाचं बघायचं आपल्याला? लोकेटर्समध्ये कुठल्या लोकेटरचं बघायचं? गेट बाय लेबल. आता गेट बाय लेबलमध्ये ज्यावेळेस आपण इथे बघायला लागलो, सो वी कॅन सी दॅट get by locate by label. So most of the controls usually have dedicated labels that could be. आता इथं जर आपण बघितलं गेट बाय लेबल मध्ये, सो जर तुम्ही इथं बघितलं तर लेबल टॅग दिसतो इथं. कॅन वी सी लेबल टॅग हिअर? कुठला टॅग आहे इथं? लेबल टॅग. लेबल टॅग मध्ये परत कुठला टॅग आहे? लेबल टॅग मध्ये कुठला टॅग आहे परत? इनसाइड दॅट लेबल इनपुट टॅग इज देअर. सो यांनी काय केलेलं आहे? लेबल टॅग मध्ये जस्ट हिअर गेट बाय लेबल मध्ये काय आहे? हे पासवर्ड हे लेबल आहे. जस्ट हिअर वी कॅन सी दॅट दिस इज अगेन पण लेबल मध्ये जस्ट हिअर दे आर गोइंग टू बी गेट दॅट पासवर्ड ॲज अ लेबल. आणि त्याच्यामध्ये सपोज तुम्हाला या पासवर्ड मध्ये पासवर्ड काही समथिंग यू वॉन्ट टू फिल सम पासवर्ड हिअर. सो जस्ट दे आर गोइंग टू बी पास दॅट टेक्स्ट हिअर. सो अगेन वी कॅन सी, आता आपल्याला we can see some
प्ले राईटसाठीची एखादी वेबसाईटवर आपण बघूत की जिथं सो आपण इथं बघू शकतो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट गेट बाय लेबलसाठी. सो मी या पेज इथे काय करायला लागलो, या पेजला गेल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू बी इन्स्पेक्ट. पेजला काय करतोय मी इथं इन्स्पेक्ट करतोय. आणि इन्स्पेक्ट केल्यानंतर जस्ट हिअर वी कॅन सी दॅट आता गेट बाय लेबलनं जर बघायचं असेल आपल्याला इथं, सो इथं तुम्ही वरती बघू शकता तिथं जे चूज अ कंट्री आहे. चूज अ कंट्री हे काय आहे? कशाचा एक पार्ट आहे हा? कुठल्या टॅग मध्ये? लेबल आहे का टॅग? कॅन वी सी द लेबल टॅग इज देअर. सो लेबल टॅग मध्ये आपण इथं काय करायला लागलो, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट चूज अ कंट्री. सो गेट बाय लेबलनं जर आपल्याला हे चेक करायचं असेल तर सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट हे जे काही आहे हा टेक्स्ट आपण काय करणार आहेत, चेक करायला लागलो. सो जस्ट हिअर सपोज वी आर गोइंग टू बी नेव्हिगेट टू दॅट पर्टिक्युलर पेज हिअर. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू बी क्लोज दिस वन. नेव्हिगेट केलं, त्या पेजला नेव्हिगेट करायला लागलो. अगेन वेट पेज डॉट गेट बाय लेबल. सो गेट बाय लेबल मध्ये जस्ट वी आर गोइंग टू बी पास दॅट. काय लेबलचं इथं नाव काय? चूज अ कंट्री. हा सपोज हे जे आहे, हा आता हे सपोज मला अगेन वी आर गोइंग टू बी चेक की इथं इथं सुद्धा याच्यामध्ये आपण टेक्स्ट वगैरे इथं पास नाहीत करायला लागलो. वी आर गोइंग टू बी की विजिबिलिटी आहे, विजिबल आहे का नाही हे मला काय करायचं, चेक करायचं विजिबिलिटी. सो अगेन आय एम गोइंग टू बी यूज पेजच्या आधी मी काय करतो, आय एम गोइंग टू बी कॉल द एक्सपेक्ट. एक्सपेक्ट मध्ये आपण हे लोकेटर कॉल केलं मी. आणि अगेन आय एम गोइंग टू बी चेक द विजिबिलिटी टू बी विजिबल. सो जस्ट वी आर गोइंग टू बी रन द टेस्ट इन हेडेड मोड. सो आता दोन टेस्ट आहेत, एक आहे गेट बाय टेक्स्ट वालीची आणि दुसरी आहे गेट बाय लेबल्स. जस्ट हिअर वी कॅन सी दॅट पहिल्यांदा फर्स्ट टेस्ट आपली रन झालेली आहे. नाव सेकंड त्या पेजला गेल्यानंतर सो जस्ट ते जर इलेमेंट तो जर त्याला विजिबिलिटी दे आर आयडेंटिफाईड. सो आपण इथं बघू शकतो दोन्ही टेस्ट काय झालेले आहेत. कॅन वी सी बोथ टेस्ट आर गेटिंग पास. दोन्ही टेस्ट किंवा जस्ट हिअर वी कॅन सी UI मध्ये पण आपण रन करून बघूया. अगेन वी आर गोइंग टू बी रन विथ द UI मोड. सेकंड वाले मी रन करतो. आय एम गोइंग टू बी रन द सेकंड टेस्ट आताची जी आपल्याला त्या पेजला नेव्हिगेट केल्यानंतर. सो आपण बघू शकतो टेस्ट काय झाली आपली, पास झाली. टेस्ट काय झाली आपली, पास झाली की फॉल. जस्ट हिअर वी कॅन सी दॅट गेट बाय लेबलनं ज्यावेळेस आपण इथे करायला लागलो सो टेस्ट काय झाली आपली. हिअर वी कॅन सी दॅट चूज अ कंट्री. चूज अ कंट्रीच्या इथं जे काही खाली गेट बाय लेबलनं आपण इथं बघू शकतो तिथं जो त्याच्या खालचा जो टॅग आहे त्याला काय केलेलं आहे त्यांनी इथं, वी कॅन से दॅट इट मे गेट हायलाइटेड. सो ह्या वेनं काय व्हायला लागले, तुमची टेस्ट काय झाली इथं,
हिअर वी कॅन से दॅट आवर टेस्ट इज गेटिंग पास, म्हणजे विजिबिलिटी आपण चेक केली, विजिबल आहे. किंवा जर सपोज असं एक्झाम्पल असेल एखादं, जसं की इथं आपण प्लेराईटच्या वेबसाईटवर दिलेलं आहे. प्लेराईटच्या वेबसाईटवर इथं काय दिलेलं आहे, लेबल टॅगमध्ये परत तुमचा इनपुट टॅग आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही असं पण यूज करू शकता. लेबल टॅगचा तुम्ही इलिमेंट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पासवर्ड काय करायला लागलात, इनपुट टॅगमध्ये पासवर्ड तुम्ही काय करताय, पास करताय. सिमिलर सपोज हे आपण एक जस्ट हिअर वी कॅन सी, मी काय करतो, एक सिमिलर एक्झाम्पल सपोज आपल्याला बघायचंय. सो जस्ट आय एम गोइंग टू बी ओपन वन HTML पेज. ओके. सो आता सेम जे आपण हे अर्लियर बघितलं होतं. सो सिमिलर पेज, जसं आपण गेट बाय टेक्स्ट, गेट बाय लेबल होतं. सो गेट बाय लेबल ना, जस्ट वी आर गोइंग टू बी ह्या पेजला सपोज मी इथं इन्स्पेक्ट केलं, जस्ट आय एम गोइंग टू बी इन्स्पेक्ट द पेज. सो मला इथं जर आपण एक ऑब्झर्व केलं, तर मला काय करायचं, गेट बाय लेबल ना जर मी इथं, कॅन वी सी दिस इज द लेबल टॅग. इथं कुठला टॅग आहे आता, आणि लेबल टॅग मध्ये इथं कुठला टॅग आहे, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट लेबल टॅगला फॉलोड कुठला टॅग आहे, लेबल टॅगला फॉलोड कुठला टॅग आहे, इनपुट टॅग आहे. लेबल टॅगला फॉलोड काय आहे, इनपुट टॅग आहे. सो जसं आपण वी हॅव सीन एक्झाम्पल, जसं आपण एक एक्झाम्पल इथं बघत होतो, वी कॅन सी वन एक्झाम्पल हिअर. प्लेराईटच्या ऑफिशियल वेबसाईटला लोकेटर्समध्ये जस्ट वी आर गोइंग टू बी सी की आपल्याला जसं की अवेट पेज गेट बाय लेबलनं पासवर्डमध्ये आपण काय करायला लागलो, तिथं पासवर्ड फिल करायला लागलो. सो वी कॅन ऑल्सो अगेन अप्लाय हिअर. सपोज इथं काय करायला लागलो, लेबलमध्ये काय आहे, ईमेल आहे, ईमेल ॲड्रेस आहे. सपोज ही ईमेल ॲड्रेस मी घेतलं इथं, गेट बाय लेबलनं मी काय करायला लागलो, जस्ट आय एम गोइंग टू बी. सो फर्स्ट ऑफ ऑल ह्या पेजला नेव्हिगेट करण्यासाठी मला काय करावं लागेल, आता ही पेज मी माझ्या याच्यावर डाउनलोड केलेलं आहे, ह्या ह्या लोकेशनला आहे. सो मी हे लोकेशन आधी कॉपी करतोय आणि मी पहिल्यांदा आपल्याला स्क्रिप्टमध्ये काय करतोय, नेव्हिगेट करतोय त्या पेजला नेव्हिगेट करण्यासाठी. सो जस्ट हिअर वी कॅन सी अगेन अवेट पेज डॉट गो टू, आणि गो टू मध्ये मी आता या पेजचं URL माझ्या लोकलवरच पेज आहे, लोकल मशीनवरचं. सो मी त्याचा पाथ दिलेला आहे त्या पेजचा, app.htmlचा हा पाथ मी काय केलेला आहे तिथं प्रोव्हाइड केलेला आहे. आणि जस्ट हिअर आय एम गोइंग टू बी यूज अवेटमध्ये. आता जसं की मला काय करायचं आहे, पेज डॉट काय करायचं इथं, गेट बाय लेबलनं काय लेबल आहे इथं, जस्ट हिअर वी कॅन सी व्हॉट इज द लेबल हिअर, ईमेल ॲड्रेस. लेबलमध्ये आपण इथं बघू शकतो, लेबलमधलं जे टेक्स्ट आहे ते आपण काय केलं इथं, जस्ट वी आर गोइंग टू बी स्पेसिफाय. आता त्याच्यामध्ये ईमेल ॲड्रेसमध्ये काय करायचं आहे, मला ईमेल ॲड्रेस पास करायचा आहे. सो आय एम गोइंग टू बी यूज काय करायला लागलो मी इथं, फिल मेथड यूज करायला लागलो आणि आय एम गोइंग टू बी पास द ईमेल ॲड्रेस, जस्ट लाईक revi.nangre@gmail.com. Such kind of email address I am going to be pass here. So just I am going to be run. The similar मी आता इथं काय करायला लागलो, रन करायला लागलो सेम. सो आता मला एक गेट बाय लेबलवाला कोड रन करायचा आहे. सो मी इथं गेट बाय लेबलवर जे आहे त्याला मी रन करतोय. सो आपण दोन एक्झाम्पल, एक आपण आधी त्या एका वेबसाईटला व्हिजिट केलं होतं, तिथं ते आपण चेक केली विजिबिलिटी आहे का नाही. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय करायला लागलो तर आपण त्या वेब पेजला, जे काही वेब पेज आपल्या लोकलवरचं आहे त्याच्यावर जाऊन आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी पास दॅट. सो आपण इथं बघू शकतो, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट ईमेल ॲड्रेसमध्ये इथं काय केलेलं आहे, ईमेल ॲड्रेस जो आहे ह्या ईमेल ॲड्रेसमध्ये आपण ईमेल काय करायला लागलो, जस्ट वी आर गोइंग टू बी पास द ईमेल. सो हिअर नेव्हिगेट केलं त्या पेजला इथं त्यांना, बट हिअर वी हॅवंट सीन दॅट, बट दे आर गोइंग टू बी म्हणजे फील केल्याशिवाय आपल्याला वी आर नॉट गोइंग टू बी से दॅट की
टेस्ट पास झाली. पास जर त्यानं फिल केलं नसतं तर आपली टेस्ट काय झाली नसती. दे माइट बी नॉट एबल टू सी दॅट, बट हिअर वी कॅन सी दॅट द इलेमेंट जो आहे तो काय झालेला आहे, हायलाइट झालेला आहे. सपोज आपल्याला सिमिलर पासवर्डमध्ये पासवर्ड पण पास करायचा आहे. सो अगेन हिअर वी कॅन सी वन मोर example. Again, we are going to use await page dot get by. सिमिलर आपण अप्रोच यूज करायला लागलो. हा, जसं इथं काय होतं, ईमेल होतं, तसं आता आपल्याला काय करायचंय पासवर्डसाठी. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट गेट बाय लेबल ना पासवर्ड येतं का आपल्याला. सो अगेन हिअर वी कॅन सी दॅट लेबलमध्ये काय आहे, पासवर्ड आहे. आणि पासवर्डमध्ये अगेन काय आहे इथं तुमचं इनपुट टॅग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पासवर्ड पास करायचा आहे. सो जस्ट हिअर वी कॅन सिमिलरली अप्लाय पासवर्ड. गेट बाय लेबलनं आपण तिथं पासवर्ड घेतला आणि फील्डमध्ये सपोज जस्ट हिअर वी कॅन पास द पासवर्ड लाईक 1 2 3 4 5 6 समथिंग वी कॅन पास. अगेन वी आर गोइंग टू बी रन द सिमिलर कोड. सो रिरन करायला लागलो मी तोच कोड काय करतोय, रिरन करतोय. सो जस्ट वी आर गोइंग टू बी ऑब्झर्व वन्स अगेन. सो आता बघा ज्यावेळेस आपण काय केलं पासवर्ड फिल केलेलं आहे. सो पासवर्ड फिल केलेलं इथं दाखवते पासवर्ड मध्ये गेलेलं, पण पासवर्ड दाखवत नाही. अर्लियर आपण काय केलेलं होतं, ईमेल पास केलेला होता. अर्लियर आपल्याला ईमेल दिसत नव्हता, पण ईमेल दिसतोय आता. कॅन वी ऑब्झर्व. म्हणजेच पासवर्ड सुद्धा काय केलेलं आहे त्यानं फिल केलेलं आहे. इफ वी आर गोइंग टू बी एंटर द नेक्स्ट, जर सपोज आपण नेक्स्ट स्टेप परफॉर्म केली तर इथं काय दिसेल आपल्याला, पासवर्ड पण दिसेल. त्या केसमध्ये एज आपल्याला इथं जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी सी एज वर आपल्याला सपोज एज आपण बघूत की लेबल टॅग मध्ये आहे का नाही. पण आता एक लक्षात ठेवायचं, जे गेट बाय लेबल जे आहे ते गेट बाय लेबल कधी यूज करणार आहेत आपण, कुठला टॅग असायला पाहिजे. गेट बाय लेबल जे लोकेटर आहे ते कधी यूज करता येईल, कधी यूज करता येईल. गेट बाय टेक्स्टला रिस्ट्रिक्शन नव्हतं. गेट बाय टेक्स्टला रिस्ट्रिक्शन नव्हतं. ते कुठल्याही टॅगमध्ये असू द्या, टेक्स्ट अँकर टॅगमध्ये असू द्या, डीएव्ही टॅगमध्ये असू द्या, कुठल्याही टॅगमध्ये असू द्या, ते आपल्याला हेडिंग टॅगमध्ये असू द्या, ते आपल्याला यूज करता येत होतं. पण इथं तसं आहे का, गेट बाय लेबल कधी यूज करावं लागेल, वेन वी आर गोइंग टू यूज गेट बाय लेबल. हॅलो, एम ऑडिबल. येस सर. येस. कधी यूज करावं, कधी कधी यूज करता येईल, लेबल टॅग मध्ये फक्त. कधी लेबल टॅग काय असायला पाहिजे. आपण जे एक्झाम्पल इथं बघितलं जस्ट हिअर वी कॅन सी दॅट या वेबसाईटवर पण काय आहे लेबल टॅग. आपण जे एक वेब पेज मी डाउनलोड करून जे मी माझ्या लोकलवर रन करायला लागलो तिथं सुद्धा टॅग कुठला आहे, हा ईमेलसाठी असेल पासवर्डसाठी असेल, कुठला टॅग आहे, कुठला टॅग आहे. आपण ईमेलसाठी आपण इथं बघितलं कुठला टॅग आहे, लेबल लेबल. टॅग. आणि लेबल मधलं आपण इथं काय घेतलेलं आहे, टेक्स्ट घेतलेलं आहे. हा, लेबल टॅग मधलं काय घ्यायला लागलो आपण, टेक्स्ट. इथं पासवर्डसाठी सुद्धा आपण काय घेतलं, टेक्स्ट घेतलं. हा, सपोज सिमिलर. आता सपोज मला इथं काय करायचं आहे, अगेन वी आर गोइंग टू बी पास अँड एज. सो एज सुद्धा कशामध्ये, अगेन वी कॅन सी दॅट इट इज अ पार्ट ऑफ लेबल टॅग. मग आपण इथं एज मध्ये परत आपण काय करणार आहे, वी आर गोइंग टू बी टाईप द नंबर. सो पहिल्यांदा आपण काय करू, हे जे टेक्स्ट आहे लेबल टॅग मधलं ते टेक्स्ट इथं काय करायला लागलो आपण, वी आर गोइंग टू बी टेक दॅट टेक्स्ट अवेट पेज डॉट गेट बाय लेबल डॉट फिल. फिल मेथड कशासाठी आपल्याला, जे काय आपल्याला इथं पास करायचं आहे नंबर. सो जस्ट वी आर गोइंग टू बी पास दॅट नंबर. सपोज मला काय करायचं आहे 42. सो आता मी हे पास केलं आणि रन केलं. सो वी आर गोइंग टू बी रन इन, अगेन वी आर गोइंग टू बी रन द सेम स्क्रिप्ट. सो आपल्याला अर्लियर आता तिथं तो एज नाही दिसणार आता, पण आपल्याला अर्लियर जे दोन जे इलिमेंट होते ते आपल्याला तिथे दिसतील. कुठले, ईमेल आय डी असेल, पासवर्ड असेल. हां, सो
नेक्स्ट आपण एजच्या नंतरच नेक्स्ट स्टेप फॉरवर्ड केल्यानं परफॉर्म केल्यानंतर आपल्याला सो आपण इथं बघू शकतो पण अर्ली ऑलरेडी दे आर गोइंग टू बी पास दिस थिंग्स वी कॅन सी जस्ट वी आर गोइंग टू बी सो पासवर्ड मध्ये आपण इथं पासवर्ड आपल्याला दिसतोय. आता नेम ईमेल आय डी मध्ये ईमेल पास केलं इथं सेम सिमिलर अगेन दे आर गोइंग टू बी पास द एज ऑल्सो. अगेन दे आर गोइंग टू बी पास द एज ऑल्सो. तर हे कशानं गेट बाय लेबल पण लेबलमध्ये तुम्हाला लेबल टॅग असेल तरच लेबल यूज करता येतं. आयदर वी आर नॉट गोइंग टू बी यूज द लेबल. टेक्स्टला तसं नाहीये. टेक्स्ट काय स्ट्रेट फॉरवर्ड टेक्स्ट आपण काय करायला लागलो वेब पेजवरचे जे काही टेक्स्ट असतील जसं की गेट बाय टेक्स्ट हे टेक्स्ट असेल हे टेक्स्ट असेल किंवा तुमच्या लिंक मधलं टेक्स्ट असेल बटन मधलं टेक्स्ट बटन मध्ये सपोज इथं टेक्स्ट असेल तर ते सुद्धा तुम्ही कशाने यूज करू शकतात. वी आर गोइंग टू बी यूज इन अ सिमिलर अप्रोच टेक्स्ट अप्रोचनं आपण गेट बाय टेक्स्ट न इथं जसं की सपोज इथं काय आहे जस्ट हिअर वी कॅन सी सबमिट फॉर्म. सो सबमिट फॉर्म इथं बघा बटन टॅग मध्ये सबमिट फॉर्म काय आहे टेक्स्ट आहे. सबमिट फॉर्म हे टेक्स्ट आहे का बटनचा ऍट्रिब्यूट आहे. काय आहे टेक्स्ट आहे की बटनचा ऍट्रिब्यूट आहे. दिस इज द टेक्स्ट. दिस इज नॉट अ पार्ट ऑफ ऍट्रिब्यूट. सो मग हे कुठलं येईल सपोज इथं लिंक अगेन वी कॅन सी दॅट ही जी इथं लिंक दिलेली पेजवर. सो एच मध्ये एचरेफच्या अँकर टॅगच्या बाहेर इथं काय आहे लिंक हे काय टेक्स्ट आहे. सो अगेन हिअर वी कॅन सी दॅट इथले बाकीचे जे आहे कलर टेक्स्ट असेल इथं. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट कलर टेक्स्ट दिस इज ऑल्सो टेक्स्ट. सो हे सगळे जे टेक्स्ट आहेत ते टेक्स्ट तुम्ही डिरेक्टली काय करतोय आपण इथं गेट बाय टेक्स्ट आपण बघितलं. लिंक लेबल मध्ये असेल तर आपण कशाने बघितलं लेबल टॅग मध्ये असेल तर गेट बाय लेबलनं आपण काय करायला लागलो. सो हे दोन आपण लोकेटर बघितलेले आहेत कशाचे वी आर गोइंग टू बी प्ले. सो वी आर गोइंग टू बी सी रिमेनिंग अगेन वी आर हॅव्हिंग अ कपल ऑफ 7 लोकेटर आहेत. तर गेट बाय टेस्ट आय डी आहे गेट बाय टायटल आहे गेट बाय अल टेक्स्ट आहे गेट बाय प्लेस होल्डर आहे त्यानंतर गेट बाय रोल सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते आहे गेट बाय रोल. सो वी आर गोइंग टू बी सी ॲट द लास्ट हे सगळ्यात आपल्याला शेवटी बघायचं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मोस्टली जे यूज होतं ते यूज होते गेट बाय रोल. बाकीचं हे यांना काय रिस्ट्रिक्शन आहेत गेट बाय टेक्स्ट असेल किंवा गेट बाय लेबल असेल किंवा गेट बाय प्लेस होल्डर असेल गेट बाय अल टेक्स्ट असेल. आता हे जे आहे दे आर हॅव्हिंग द रिस्ट्रिक्शन्स पण गेट बाय रोलला तुम्हाला कुठलंही रिस्ट्रिक्शन नाहीये. वी आर गोइंग टू बी यूज ॲट एनी सिच्युएशन गेट बाय रोल आपण यूज करू शकतो. सो दॅट्स वाय वी आर गोइंग टू बी सी ॲट द लास्ट. आता बाकीचे इलिमेंट लोकेटर्स जे आहेत आपण नेक्स्ट सेशनमध्ये वी आर गोइंग टू बी सी. सो तोपर्यंत ह्या दोन लोकेटर्सची काय करायची प्रॅक्टिस. कुठले कुठले बघितले आज आपण गेट बाय लेबल आणि गेट बाय टेक्स्ट क्लिअर आहेत. ह्याच्यामध्ये काही डाऊट काही डिफिकल्टी काही कन्सर्न हॅलो ह्याच्यामध्ये नाही. इथपर्यंत काही डाऊट काही डिफिकल्टी काही कन्सर्न नो सर. क्लिअर आहे. येस. हम्म? ठीक आहे विल स्टॉप द सेशन हिअर. चलो हॅव अ ग्रेट डे बाय.